आता बातमी आहे कोचर दाम्पत्यासंदर्भात। कोचर दाम्पत्याची अटक ही बेकायदा असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला आहे। उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारलेला आहे। जामीनही मंजूर केलेला आहे। दीपक कोचर आणि चंदा कोचर या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आयसीआयसीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक दीपक कोचर, चंदा कोचर या दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणात चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता। कोचर दाम्पत्यासह वेणुगोपाल धूत यांनाही अटक केली होती। त्यानंतर आता उच्च न्यायालयाने चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची अटक ही बेकायदा ठरवून त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचं कर्ज दिलं। या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा कोचर यांच्यावर आरोप करण्यात आला। याबाबत प्रारंभी बँकेनं कोचर यांची बाजू घेतली होती, मात्र सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेनं भूमिका बदलली। जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली। या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचं व्यवस्थापकीय संचालक पद सोडावं लागलं। बँकेच्या वतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं। या प्रकरणी कोचर दाम्पत्य आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला।